नमस्कार मित्रांनो, विजयाज बिझनेस आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी या चॅनलवरती एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपला जो छोटासा बिझनेस आहे क्लिनिंग प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा, तर ते प्रॉडक्ट्स काय होते, त्याचं लेबलिंग कसं केलं जातं, पॅकिंग कसं आहे, तर ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर आजपासून आपण या क्लिनिंग प्रॉडक्ट्सना लागणारं जे रॉ मटेरियल आहे, त्या रॉ मटेरियलची माहिती आपण या व्हिडिओजमधून द्यायला सुरू करणार आहोत। तर आता त्याच्यामधला पहिला प्रॉडक्ट आपण डिशवॉश जर घेतला, तर त्या डिशवॉशमध्ये काय काय रॉ मटेरियल जातं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर डिशवॉशमध्ये मेजर रॉ मटेरियल जे आहे, इन्ग्रेडियंट जे आहे, ती म्हणजे ॲसिड स्लरी। ॲसिड स्लरी असते, त्याच्यानंतर कॉस्टिक असतं, NaOH, ज्यालाच आपण केमिस्ट्रीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो, NaOH। ॲसिड स्लरी आणि NaOH या दोघांची रिॲक्शन असते आणि या दोघांच्या रिॲक्शनमध्ये म्हणजे ॲसिड स्लरी हे ॲसिड आहे आणि NaOH म्हणजेच कॉस्टिक हा बेस आहे। ॲसिड बेस रिॲक्शन जे आहे ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे। ॲसिड स्लरी आणि कॉस्टिक ह्या दोघांची रिॲक्शन केली जाते। रिॲक्शन करून तो जो रिॲक्शन मास आहे, तो रिॲक्शन मास न्यूट्रलाइज केला जातो। म्हणजे त्याचा जो pH आहे, तो pH आपण एक्झॅक्ट 7ला किंवा 7.5ला आपण ॲडजस्ट करतो। आता हे केल्यानंतर तो जो रिॲक्शन मास तयार होतो, म्हणजे आता सिंपल रिॲक्शन आहे ॲसिड प्लस बेस। याच्यामध्ये काय असतं, तर ॲसिड प्लस बेस ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे। याच्यामध्ये काय तयार होतं, तर सॉल्ट आणि वॉटर तयार होतं। तर याही रिॲक्शनमध्ये सॉल्ट आणि वॉटर तयार होतं। आता हे रिॲक्शन मिक्सचर तयार झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये ॲड करतो। तर त्याच्यामध्ये आपण आणखी काय काय ॲड करतो, तर SLES की जो हा फोमिंग एजंट आहे आणि हा क्लिनिंग ॲक्शन पण देतो, तर SLES आपण त्यामध्ये ॲड करतो। त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड ॲड करतो। त्याच्यानंतर वॉटर, कलर आणि परफ्यूम हे इन्ग्रेडियंट्स आपण डिशवॉश मॅन्युफॅक्चर करताना आपण वापरतो। तर अशा पद्धतीचा हा सिंपल फॉर्म्युलेशन आहे डिशवॉश लिक्विड कसं बनवायचं त्याचं। तर हे सिंपल फॉर्म्युलेशन मी तुम्हाला एकदा लाईव्ह म्हणजे येत्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते लाईव्ह करूनसुद्धा दाखवणार आहे की डिशवॉश आपण कशा पद्धतीनं तयार करू शकतो। तर याच्यातला जो मेजर इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे ॲसिड स्लरी आणि कॉस्टिक हे दोन मेजर इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहेत। ॲसिड स्लरीलाच बाहेर किंवा मार्केटमध्ये त्याला लाप्सा म्हटलं जातं, म्हणजेच त्याचं जे केमिकल नाव आहे ते केमिकल नाव आहे लिनियर अल्काइल बेन्झीन सल्फोनेट, असं त्याचं केमिकल नेम आहे। तर त्याला जनरली ॲसिड स्लरी म्हणून मार्केटमध्ये ओळखलं जातं। तर अशा पद्धतीचे जे रॉ मटेरियल्स आहेत, हे रॉ मटेरियल्स आपल्याला डिशवॉश लिक्विड मॅन्युफॅक्चर करण्याकरता लागतात। तर आता ते किती क्वांटिटीमध्ये लागतात, कसं कसं मॅन्युफॅक्चर करायचं किंवा त्याचं फॉर्म्युलेशन एक्झॅक्ट काय आहे, तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे।